गाईज आम्ही इथं लिस्टी बनवत होतो आणि आम्ही चाललेलो आता टेरेसवर. तर आम्ही आता इथं घेऊन आम्ही चाललो टेरेसवर. नंतर मग ती बोलायला लागली का चल आता. तर नंतर आम्ही गेलो टेरेसवर. नंतर मग इथं आम्ही आलो आणि ती बोलायला लागली का फुलांच्या पाकळ्या नाही तर सुकवायचं. मी बोललो पुढं चल. तर नंतर मग ती गेली पुढं आणि नंतर मग ती अशी पाकळ्यांना झूम करायला लागली. नंतर मग मी बोललो का आता धुवू तरी त्याला. तर तिचा नळ लगेच सुकवायला. तर नंतर मग ती धुवायला लागली. नंतर मग अशी धू करत होती. नंतर मग ती त्या बेलन टाकणार होती म्हणून मी काय बोलत नव्हतं आणि मी पण धुवत होतो. नंतर मग ती त्या बिलान टाकत होती नंतर मग परत ती धुवल असं वाटलेलं मला. तर ती परत धुवत होती. मी बोललो बस कर. तर ती बोलायला लागली तू बस धुवायला नको. तर नंतर मग मी बोलायला लागलं. त्यानंतर मग तिने त्या वलान परत टाकलं. नंतर मग आपण सुकवत होतो आणि नंतर मग ती त्या तिकडं वागायला लागली. नंतर मग आम्ही तिथं सुकवायला ठेवल्या. नंतर मग ती परत पाण्यानं निथळवत होती आणि नंतर मग मी इथं दाखवत होतो. आणि नंतर आमचा या घरा बघा किती आहे. नंतर मग ती परत धुवायला लागली. नंतर मग अशी सुकत करत होती आणि नंतर मी गावात दाखवायला होतो. नंतर परत धुवल असं वाटलेलं मला. तर ती नंतर मी दाखवायला आलो रामाचं मंदिर. आमच्या रामाचं मंदिर हे गणपतीचं मंदिर. नंतर मग ती परत धुवायला लागली. मला वाटलेलं ही परत धुवल. नंतर मग परत धुवायला लागली. नंतर मग मी बोललो आता बास तरी कर परत नको धुवू आता. नंतर ती गेली तिथं दाखवायला. नंतर मग ती परत धुवायला लागली. परत बोललो मी का बास कर किती धुत आहे. तर ती बोलायला लागली तुला काय करायचे. आणि ती नंतर बोलली नाही का अरे चूप बस मला एवढं धुवायला तर नको. पाकल्या आणि त्या धुवायला तर पाहिजे. आणि तिथनं निघत होता पाणी कारण की तो बोलत ना ते पाणी इथे जोडला. नंतर मी बोललो का आता मी चाललो राहतो. नंतर मग मी गेलो एकविरेचं मंदिर दाखवायला. नंतर मग इथं एकविरेचं मंदिर. नंतर मग मी गेलो जिन्यावर. नंतर